पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील रावेत येथे रस्त्यावर झालेल्या किरकोळ हॉर्नच्या वादाने भीषण रूप धारण केले। या घटनेत एका महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्या कारची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 अज्ञात युवकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना संध्याकाळच्या सुमारास घडली। मुंबईहून पुण्याकडे आलेली ही महिला आपल्या सहकाऱ्यासोबत कारमधून प्रवास करत होती। रावेत परिसरात स्कूटरवरून आलेल्या काही युवकांनी निष्काळजीपणे कारला ओव्हरटेक केले। त्यावर कार चालकाने हॉर्न वाजवला। याच कारणावरून स्कूटरस्वार संतापले आणि त्यांनी कार अडवून वाद घालण्यास सुरुवात केली। वादाच्या दरम्यान आरोपींनी दगड व कठीण वस्तूंनी कारच्या काचा फोडल्या। फुटलेल्या काचेचे तुकडे महिलेच्या चेहऱ्यावर उडाले, त्यामुळे तिच्या डोळ्याला गंभीर इजा झाली। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करावी लागली। डॉक्टरांच्या मते तिच्या दृष्टीबाबत अद्याप परिस्थिती स्पष्ट नाही। पीडित पूजा गुप्ता हिने आरोप केला आहे की ही संपूर्ण घटना गजबजलेल्या परिसरात घडली होती आणि त्यावेळी वाहतूक पोलिसही त्या ठिकाणी उपस्थित होते, मात्र कोणीही मदतीला आले नाही। पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे। ही घटना 6 डिसेंबरच्या संध्याकाळची असल्याचं सांगितलं जात आहे।